शायराची शायरी आहे ना देवका अवघा दिवस गेला तर म्हणते प्रश्नावर प्रश्न विचारते याच्यात गलती माझी आहे ठेकेदारांचा अपराय प्रश्नाची उत्तर घ्या आणि गाला म्हणा शेर शेरी प्लॅटिंग नाही रंगती नाही काही नाही पहिल्या राऊंडच्या प्रमाणे मी चाललो हा जगदीश भाऊ बनसोड आमदारी टाटा यशवाले ढोलक मास्तर यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक मिळाले माझं मंडळ आभारी आहे लाख लाख शुक्रिया धन्यवाद मी प्रश्न विचारली निगुराने भजन किया नहीं पुण्य नहीं पाप वेश्या को पुत्र हो तो किसको कहेगा अनोपती वेश्या होती तिच्या बापाचं नाव काय म्हटलं सांगितलं का नाही सांगितलं का म्हणजे माझ्या प्रश्नाला सोडून द्यायचं आणि आपण उलट प्रश्न करते येणार फुकरीच्या एवढा दिवस गेला पण एकही माझ्या गाण्याची तोड नाही देणार गेलं का पण आता मी तुझ्या गाण्याची तोड देतो कमजोरी तुझी आहे आता याच्यामध्ये मेरे मेरे ऑटो झेटाले कोठे गेला का म्हणले जटाले म्हणा झटाले नाही तर का म्हणलं नाव घे ना अवघा दिवस गेला पहिल्या राऊंडच्या एक तरी तोड देवाला एकाची तोड नाही पुन्हा बंदा दिवस गेला तोडही नाही काही नाही आता मी तुझ्या गाण्याची तोड देतो अरे वैशाली है नाव माझे अरे वैशाली है नाव माझे नाव घेता मागे फलका अरे वैशाली है नाव माझे नाव घेता लागे फलका न मारीन बोक्यावर ला पोडीन मनाचा मनका मनाचा मनका
अशी होय वैशाली हाय नाव महादेव नाव घेता लागे फंडका अन मारीन मोक्यावर लात फोडीन मानाचा मनका बाई मनका तोडशील तर बाई कुठून पडेल हो काय बोलू नको मा मित्राले गौरी तेलच लावत राहू नाही एवढा दिवस गेला तेलच लावत राहू का म्हणून मग त्या दिवस गेला इथे ते दिलं झाली तर जाऊ कुठे दिवस गेला अंधी मध्ये आणि रात्र झाली तर जाऊ कोणाच्या सानीत आणि म्हणून तलावातल्या माश्याला चिखल पाण्याची शात आहे अरे वा, क्या बात है! तलावातल्या माश्याला चिखल पाण्याची साथ आहे वेळा वगळा बोलू नको तू मर्दाची जात आहे बाप रे बाप वेळा वाकुळा बोलू नको तू पुरुषाची जात आहे येणारी रात्र वैऱ्याची आहे शब्द सांभाळून बोल इकडे समोर तुझ्या माय न बहिणीची जात शब्द सांभाळून बोल समोर बसणारी तुझी माय न बहिणीची जात आहे बापा मी काहीच नाही म्हटलं आपण बोलून देते ना म्हणते ताई मी म्हटलंच नाही ताई मी म्हटलंच नाही एवढं का अरे चाहो तर सारी दुनिया डरा सकती हो इतना है मुझ पे पानी अरे चाहो तो सारी दुनिया डरा सकती हो इतना है मुझ पे पानी शायरी के मैदान में खड़ी हूँ शायरी के मैदान में खड़ी हूँ हाथ में लेके चंग मत करना झटाले मेरे शेबानी मत करना झटाले मेरे शेबानी इसलिए शाहिद वैशाली को कहते हैं घराने की रानी विचारा न बोल विचारा न बोल काय म्हटलं होतं गाणं म्हणते आणि मी म्हणते काही म्हटलंच नाही मी आता तेल लावत नाही आता तेल लावत नाही कारण की बंद करायची वेळ झाली ध्यान दणका ध्यान आता समजे दणका द्यायचे हा हे दणक्यार आली म्हणते तू तारी टोटल्याशिवाय बैल काही परत नाही परतेत का नाही मला भरलं तुझं वार मला भरलं तुझं वार मी तुझा उमेदवार तुझ्या एक मतासाठी माझं काही जगते तुझ्या एक मतासाठी माझं काही जगते जेव्हा बघतेस तू माझ्याकडे जेव्हा बघतेस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटते जेव्हा बघतेस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटते मला भरलं तुझा वार का तुझा उमेदवार का मला भरलं तुझा वार का मी तुझा उमेदवार तुझा एक मतासाठी माझं काही तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटते जेव्हा बघतेस तू माझ्याकडे जेव्हा बघतेस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखे वाटते बघतेस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटते माझ्या काळीज जेव्हा बघतेस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटते हास्य
मेला पांडू. अरे बापरे, हा शाहीर मिळला पांडू. आता कोणा सवे भांडू. आता कोणा संग भांडू. हाती घेऊन विट्टी तांडून नवल वाटते. आता कोणा सवे भांडून नवल वाटते. जरा येऊन बसन माझ्या पुढे. हॅलो जरा येऊन बसन माझ्या पुढे. तुला शायरीचा हिस्सा दाखवते. जरा येऊन बसन माझ्या पुढे. तुला शायरीचा हिस्सा दाखवते. जरा येऊन बसणं माझ्या पुढे. जरा येऊन बसणं माझ्या पुढे. शाहिरीचा हिस्सा दाखवते. जरा येऊन बसणं माझ्या पुढे. तुला शाहिरीचा हिस्सा दाखवते. प्रभाकरजी झटाले. शब्दाकडे लक्ष द्या. हा शाहीर मिळला पांडू म्हटलं नाही तर शब्दाचा अर्थाचा अनर्थ करायचं नाही. बरोबर आहे जी. मी शब्द काढला पांडू आणि हा ऐकल कानाने मला गांडू म्हणलं. बरोबर आहे. कारण की शाहीर माहित आहे पकडाचा आहे आणि इकडे तिकडे जायचं आहे तर अर्थाचा अनर्थ करते. मी तसं नाही म्हटलं. बापरे वठ्ठार मी शिदेत होता. बापरे, मैं मरत बच्चा हो म्हणे. ताव मारे का? ताव मारत होता माझ्यावर. प्रभाकर झटाले हे बाईशी जात हो शेरणी हो. हे दुर्गा भवानी लक्ष ठेव. डोक्यावर लातमणीनं रकत पेईन हो. बापरे, डोक्यावर लातमणीनं रकत पेईन. जाऊ द्या मा मित्राला काय म्हणा नको. कोणावर मारते ताव. कोणावर मारते ताव. येऊन एक गावली गावात. कोणावर मारते ताव. येऊन या गावली गावात. मला भेटला प्रभाकर भाऊ या वैशालीच्या गावात. मला भेटला प्रभाकर भाऊ आज या वैशालीच्या गावात. अरे वेडे वाकुडे बोलून घेऊ खोमसवून घेईन. कोणावर मारते ताव. येऊन या कावली गावात. बरा भेटला प्रभाकर शाहीराज या वैशालीच्या गावात. वेडे वाकुडे बोलून येऊ नको. खपून देईन का तुले 12च्या भाव. भुसालचे केरे नाही चाललो तर नाची वैशाली नाही. नागपूरचे संत्रे आणले ना मग. का भुसालचे केरे नाही आणलं तर नाची वैशाली नाही सोनकेडी मोठ्या वाल्या का. चांगला घ्यायचो मग. विदर्भाचा शाहीर आहे. विदर्भाची मी शाहीर आहे. लावला तो पोवाडा. विदर्भाची मी शाहीर आहे. लावला तो पोवाडा. या रसिकनाच्या तुंडाईने विदर्भाची तो तुंगारा. रामा
में शाहीर आहे हाथी में शाहीर आहे आम्हाला प्रतवाया रसिकनाच्या पुण्याई विदर्भ फिरतो मी सारा नवलोकाचा मंडळ माझा अरे नवलोकाचा मंडळ माझा निशाण आहे कळीचा अरे नवलोकाचा मंडळ माझा निशाण आहे कळीचा अन गुरुभयाच्या या कृपेने विदर्भ माझा कृपेने विदर्भ फिरतो मी साधा तर मग त्या शेतकऱ्यांच्यासाठी आता काय करू न दोन बैलाचा वखर झोपला अहो दोन बैलाचा वखर झोपला पहा कुणबी रसाने ओरे रामा कुणबी रसाने तऱ्या तऱ्याचे बीज पेरले हो झाला धनवान गा हो धीरे धीरे हो तरा तराचे बीज मेले तरा तराचे बीज पेरले झाला धनवान गा हो धीरे धीरे दोन बैलाचा वखर झोपला दोन बैलाचा वखर झोपला कुणबी किरसान हो कुणबी किरसान हो कुणबी किरसान हो पहिला बहारचा जोरान चालेगा हो बैल बहारचा जोरान चाले हो ती चालेगा हो धीरे धीरे हो धीरे हो पहिला बहारचा जोरान चाले पहिला बहारचा जोरान चाले हो ती चालेगा हो धीरे धीरे हो बाई वैशाली त्या किसानानं काय केलं या किसानानं सर्व काही केलं तरी तो निसर्ग त्याच्यावर कोपला आणि किसान हा देशो धडीले लागला बरोबर आहे अन चन्हावटा ना मुंग मुंगोली